नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट्स ऑफ वन एस अँड टू एस कॉम्प्लिमेंट्स हा जो टॉपिक्स आहे आपला चॅप्टर्स नंबर फर्स्ट नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स यामधील हा टॉपिक्स आहे. तर हा टॉपिक्स बघा खूप इझी आहे. काहीच तुम्हाला यामध्ये जास्त लॉजिक पण लावायचं नाही. सर्वात इझी टॉपिक जो आहे तर तो हा असणार आहे. रूल्स पण सोपे आहे, कन्वर्जन पण आपल्याला इझी करता येणार आहे. वन एस कॉम्प्लिमेंट्स जे आहे या ठिकाणी बघा वन एस कॉम्प्लिमेंट्स. तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, रूल्स काय दिलेला आहे बघा. द वन एस कॉम्प्लिमेंट्स या ठिकाणी जरा टायपिंग मिस्टेक आहे. वन एस कॉम्प्लिमेंट्स ऑफ बायनरी इज कॅल्क्युलेटेड बाय चेंजिंग ऑल वन एस टू झिरो एस. बघ, आपल्याला जे नंबर्स दिलेले असतात, बायनरी नंबर्स तुम्हाला माहित आहे, तर ते कोणते असणार आहे? 0 आणि 1. तर मग वन एस कॉम्प्लिमेंट्स मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे? द वन एस कॉम्प्लिमेंट्स ऑफ बायनरी इज कॅल्क्युलेटेड बाय चेंजिंग ऑल. ज्या ठिकाणी 1 असेल तिथे तुम्हाला 0 घ्यायचा आहे, जिथे 0 असेल तिथे 1 घ्यायचा आहे. एवढं इझी आहे. तर बघा, काही आपण एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे तुम्हाला हा टॉपिक्स व्यवस्थित समजेल. यामध्ये बघा, काही आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहे. याचं आपल्याला कन्व्हर्जन जे आहे तर ते वन एस कॉम्प्लिमेंट्स मध्ये करायचं आहे. कशामध्ये? वन एस कॉम्प्लिमेंट्स. ठीक आहे. बघा, नंबर्स दिलेला आहे या ठिकाणी बायनरी नंबर्स आणि एका साईडला तुम्हाला एम्प्टी स्पेस दिलेला आहे. त्याच्यात वन एस कॉम्प्लिमेंट्स नंबर करायचा आहे. सांगा, 1 च्या जागी 0 घ्यायचा आहे. त्यानंतर 0 च्या जागी 1 घ्यायचा आहे. त्यानंतर परत 1 च्या जागी 0 आणि 0 च्या जागी 1. अशा प्रकारे वन एस कॉम्प्लिमेंट झाला. सर्वात इझी आहे. 0 च्या जागी 1, 1 च्या जागी 0 घ्यायचा. सांगा पुढचा नंबर जो आहे तर त्या नंबरचं कन्वर्जन कशा प्रकारे होणार आहे सांगा. 1 0 1 0 0. समजलं? त्यानंतर पुढे काय आहे? 1 च्या जागी 0 0 घ्या. 0 0 0. त्यानंतर 1 0. अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी बघा 1 0 1 0 0 1 0 0. अशा प्रकारे तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे. समजलं? बायनरीचं कन्व्हर्जन वन एस कॉम्प्लिमेंट्स मध्ये कशा प्रकारे करायचं. त्यानंतर बघा, आता वन एस कॉम्प्लिमेंट जर समजला असेल तर तुम्हाला नक्कीच आता टू एस कॉम्प्लिमेंट जे आहे तर ते पण समजणार आहे. कॉम्प्लिमेंट स्पेलिंग COMPLEMENT या ठिकाणी अशा प्रकारे. हा, आता बघा इकडे, आता लक्ष द्या. टू एस कॉम्प्लिमेंट्स मध्ये आपल्याला रूल्स काय दिलेला आहे, तर टू एस कॉम्प्लिमेंट्स ऑफ बायनरी नंबर इज कॅल्क्युलेटेड बाय ऍडिंग 1 टू वन एस कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे जर एखादा नंबर दिला तर सुरुवातीला तुम्हाला त्याचा वन एस कॉम्प्लिमेंट करावं लागणार आहे. वन एस कॉम्प्लिमेंट झाल्यानंतर मग त्यामध्ये ऍडिंग 1 करायचं आहे. ऍड 1 करायचं आहे म्हणजे त्यामध्ये एक ऍड करायचा आहे. मग तो एक ऍड कशा प्रकारे करायचा आहे, तर त्याची पुढची स्टेप घ्यायची आहे. बायनरी नंबर तुमचा 0 आणि 1 नी तयार होतो, हे तुम्हाला माहित आहे. आणि त्यामध्ये बघा, आपल्याला जर नंबर दिलेला आहे तर ऍड 1 म्हणलं तर तुम्ही बघा, जर एखादा नंबर 0 1 असेल तर त्यामध्ये ऍड 1 केलं तर काय येणार? 0 2. हे झालं आपलं मॅथमॅटिक्स मध्ये. परंतु बायनरी नंबर मध्ये आपण काय करायचं आहे? ऍड 1 म्हणजे पुढची स्टेप घ्यायची आहे. म्हणजे त्या संख्येनंतरचा पुढचा. आता बघा, आपण एक्झाम्पल्स मध्ये आपण बघूयात, तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेला आहे बघा. बायनरी नंबर दिलेला आहे. तुम्हाला माहित आहे बायनरी नंबर हा 0 आणि 1 ने तयार होतो. त्याचा बेस किती असतो? 2 असतो. अजून काय माहित आहे त्या रिलेटेड? तर त्याचा बेस बघा, एखादा नंबर, हा नंबर काय आहे? बायनरी नंबर. त्याचा बेस तुम्ही 2 पण लिहू शकता किंवा त्या ठिकाणी बी सुद्धा लिहू शकता. दोन्हीपैकी एक तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. आता त्यापुढे बघा, तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला त्याचं काय करून घ्यायचं आहे, नंबर काय दिलेला आहे लिहून घ्या. 1 0 1 0. पहिली स्टेप काय? स्टेप फर्स्ट जी आहे तर काय करायचं आहे तुम्हाला? वन एस कॉम्प्लिमेंट्स करून घ्यायचं. काय?
वन एस कॉम्प्लिमेंट्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे. काय येणार मग बघा, 1च्या जागी 0 घ्या, 0च्या जागी 1 घ्यायचा आहे. सांगा हा नंबर जो आहे 1च्या जागी काय येणार तुमचा 0 येणार आणि 0च्या जागी 1. समजली इथपर्यंत? पुढची स्टेप, स्टेप नंबर 2. आता त्यामध्ये ऍड 1 करायचं, ऍड 1 करायचं आहे. म्हणजेच इथे ऍड जो असणार आहे 1 करायचा. ऍड म्हणजेच काय? त्या पुढचा नंबर. आता त्या पुढचा नंबर काय येणार आहे? सांगा बरं या ठिकाणी. या ठिकाणी आता लक्ष द्या. इथे आता 101 हा जो नंबर दिलेला आहे, या नंबरच्या पुढचा म्हणजे हा जो नंबर दिलेला आहे त्याच्या ऍड फर्स्ट म्हणजेच काय नेक्स्ट नंबर काय आहे. जो नेक्स्ट नंबर येणार आहे काय असणार आहे तुमचा 101 नंतर काय येणार आहे 0110 म्हणजे एक नंतरचे डिजिट्स काय येणार आहे 10 येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा नंबर येणार आहे. म्हणजे तुमचा काय आन्सर आलेला आहे 2s कॉम्प्लिमेंट्स. 2s कॉम्प्लिमेंट्स इज काय येणार आहे 0110. समजलं सर्वांना? अशा प्रकारे या दोन स्टेप ना तुम्हाला काय करायचं आहे 2s कॉम्प्लिमेंट्स काढायचं. 1s सांगितलं फक्त 0 च्या जागी 1 आणि 1 च्या जागी 0 घ्यायचं आहे. 2s कॉम्प्लिमेंट्स मध्ये सुरुवातीला त्याचं 1s कॉम्प्लिमेंट्स करून घ्या. त्यानंतर ऍड 1. ऍड 1 म्हणजेच काय आहे तर पुढची स्टेप घ्यायची आहे म्हणजे पुढचा नंबर घ्यायचा आहे. सो 1s कॉम्प्लिमेंट्स आलेला आहे. त्याच्या पुढचा जो नंबर असणार आहे तर तो कोणता असणार आहे 2s कॉम्प्लिमेंट्स. ठीक आहे. आणि हे तुम्ही तोंडी पण करू शकता जर तुम्हाला बायनरी नंबर्स नंबरिंग जे आहे तर ते व्यवस्थित कन्वर्जन समजलं असेल तर नक्कीच तुम्हाला येणार आहे. बघा माइंड मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता 1010चं कन्वर्जन बघा 0101 म्हणजे 101 आला 101च्या पुढचा नंबर कोणता असणार आहे तो 110 असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही 2s कॉम्प्लिमेंट सुद्धा माइंड मध्ये करू शकता. परंतु अशा स्टेपने तुम्हाला एक्झाम मध्ये काय करायचं आहे राईट करायचं आहे. स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड आणि फायनल तुमचं आन्सर. समजलं सर्वांना? आता त्यानंतर पुढचा जो एक्झाम्पल्स दिलेला आहे तर ते बघूयात. असे खूप सारे तुम्ही एक्झाम्पल आपण एक दोन एक्झाम्पल जे आहे प्रत्येक टॉपिक वरचे घेतलेले आहे. परंतु तुम्ही काय करायचं आहे अजून नंबर्स जे आहेत तर ते नंबर्स घ्या, प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्हाला हे चांगला स्कोरिंग करून देणारा हा चॅप्टर तुमचा असणार आहे. बघा बायनरी नंबर्स. आता यामध्ये बघा सुरुवातीला नंबर्स लिहून घ्या. 101010. फर्स्ट स्टेप, स्टेप फर्स्ट काय करायचं आहे तुम्हाला? आता हा नंबर दिलेला आहे. याचं तुम्हाला 2s कॉम्प्लिमेंट्स करायचं. 2s कॉम्प्लिमेंट्स. तर बघा फर्स्ट स्टेप सुरुवातीला तुम्हाला 1s कॉम्प्लिमेंट्स करून घ्या. कॉम्प्लिमेंट काय येणार आहे? 0च्या जागी 1, 1च्या जागी 0. सांगा काय येणार? 0, 1, 0, 1, 0. समजलं? आणि आता त्यानंतर मग बघा एकदा चेक करून घ्या. हो, बरोबर आहे. त्यानंतर ऍड 1, स्टेप 2. स्टेप 2 काय आहे? ऍड 1. ऍड 1 करा किंवा नेक्स्ट स्टेप सुद्धा जर तुम्ही म्हटले तरी योग्य राहणार आहे. याच्या पुढचा नंबर काय असणार आहे? 0 आता 10 झाला. 10 नंतर 11 येणार आहे. 1, 0, 1, 1. समजलं सर्वांना? अशा प्रकारे मग नंतर फायनल आन्सर लिहायचं आहे 2s कॉम्प्लिमेंट्स इज काय येणार आहे 0, 1, 0, 1, 1. अशा प्रकारे तुमचं फायनल आन्सर जे आहे तर ते फायनल आन्सर येणार आहे. समजलं सर्वांना? 1s कॉम्प्लिमेंट आणि 2s कॉम्प्लिमेंट तुम्हाला व्यवस्थित समजलंच असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण हा इझी टॉपिक जो आहे तो हा इझी टॉपिक आपण बघितलेला आहे. खूप सोपा आहे. सुरुवातीला जो आपल्याला नंबर्स दिलेला असेल तर तो बायनरी नंबर्स असणार आहे. बायनरी नंबर तुम्हाला माहित आहे 0 आणि 1 हा नंबर यूज करून आपण हा बायनरी नंबर
लिहित असतो. 1s मध्ये काय करायचं आहे? आपण एकदा फक्त रिमाइंडर करूयात. 0च्या जागी 1, 1च्या जागी 0 घ्या. आलं तुमचं 1s. 2s मध्ये काय करायचं आहे? ॲड 1 म्हणजे त्याच्या पुढचा नंबर जो 1s आलेला आहे, त्याच्या पुढचा जो नंबर असेल, तर तो काय असणार आहे? 2s असणार आहे. म्हणजे 2s कॉम्प्लिमेंट्स असणार आहे. झालं तुमचं फायनल आन्सर जे आहे, तर ते फायनल आन्सर आलेलं आहे. आता यापुढचे जे एक्झाम्पल्स आहेत, तर ते तुम्हाला तोंडी करायचे आहे. बायनरी कन्व्हर्जन आठवा. बरोबर आहे. बायनरी कन्व्हर्जन आठवल्यानंतर लगेच तुम्हाला पुढचा जो एखादं एक्झाम्पल्स दिलं, तर नक्कीच लगेच तुम्हाला तुमच्या समोर त्याचा आन्सर जे आहे, तर ते आन्सर येणार आहे. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.